तिकीट काउंटरला आत्ता गेलो होतो बुर्ज खलिफाच्या. सगळे तिकीट स्लॉट संपलेले आहेत त्यांचे. आत्ता जे तिकीट मिळाले मी बुर्ज खलिफावरती आहे 124व्या मजल्यावरती. माझ्या मागे पाहू शकता हे पूर्ण दुबईचा नजारा दिसतोय तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं माझ्या चॅनलमध्ये. माझं नाव आहे अक्षय. काल मी माझ्या हॉस्टेलला पोहोचलो होतो दुबईमध्ये. मी आत्ता निघालेलो आहे बुर्ज खलिफा पाहायला माझ्या हॉस्टेलमधून मेट्रो स्टेशनकडे. तर तुम्ही पाहत राहा व्हिडिओ. मी बुर्ज खलिफा पाहायला चाललेलो आहे. हे बघा इथे सिग्नल लागलेला आहे. पलीकडे जायचं आहे मला रोडच्या. हे बघा वाहने खूप जोरात पळत आहेत इथे बघा रस्त्यावरती. हे वरती बघा कुठे जायचं आहे काय ते वरती लावलेलं आहे बोर्ड. मी ज्या हॉस्टेलमध्ये राहिलो आहे त्या हॉस्टेलपासून अगदी 500 मीटरच्या अंतरावरती मेट्रो स्टेशन आहे, बुर्जमान मेट्रो स्टेशन म्हणून. त्या मेट्रो स्टेशनकडे चाललो आहे मी. अगदी जवळ आहे, हे 5 ते 10 मिनटात पोहोचतो आहे मी तिकडे. मला प्रायव्हेट वाहनाची गरज नाही लागणार, मेट्रो अगदी जवळच आहे. तर मेट्रोने निघालो आहे मी दुबई मॉलच्या दिशेने. मेट्रो स्टेशनमध्ये आलेलो आहे मी, बुर्जमान मेट्रो स्टेशनमध्ये. आता पाहूयात बुर्ज खलिफाला कुठून जावं लागेल. रेड लाईन आहे ही, रेड लाईनवरून निघालेलो आहे मी. हे मेट्रो स्टेशन आहे, पूर्ण AC आहे, एकदम थंड वातावरण आहे इथे उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा. दुबई मॉल मेट्रो स्टेशनला आलेलो आहे मी. आता इकडून बुर्ज खलिफाला कसं जायचं ते पाहतो. मेट्रो स्टेशनला मॉल कनेक्टेड आहे, डायरेक्ट एंट्री आहे मॉलमध्ये. दुबई मॉल मेट्रो स्टेशनपासून डायरेक्ट मॉलकडे एंट्री आहे. हे घ्या. दुबई मॉल मेट्रो स्टेशनकडून दुबई मॉलकडे जाण्यासाठी खूप चालावं लागतंय. इथे एलिव्हेटर आहे, अशा एलिव्हेटर आहेत परंतु खूप चालावं लागतंय. बघा बाहेर असं व्ह्यू दिसतोय, दाखवतो तुम्हाला. पंधरा ते 20 मिनटं चालल्यानंतर फायनली हा दुबई मॉल आलेला आहे. आता इथून बुर्ज खलिफाचं तिकीट काउंटर शोधायचं आहे मला. हे पहा दुबई मॉल सुरू झाला इथून. मी वरती आहे, एकदम खालच्या फ्लोअरला जायचं आहे, लास्ट फ्लोअरला. तिकडे काउंटर आहे, विचारलं मी, तिकडे निघालो आहे आता खाली. तिकीट काउंटरला आत्ता गेलो होतो बुर्ज खलिफाच्या. सगळे तिकीट स्लॉट संपलेले आहेत त्यांचे आत्ताचे. त्यामुळे क्लॉक ॲप्लिकेशन आहे, त्या ॲप्लिकेशनवरती आत्ता पाहिलं मी आणि मला तिकीट मिळालं, जे 4400 रुपयामध्ये मिळालं. 11:30चा स्लॉट मिळाला. आत्ता 10:30 वाजलेत. मी बसतो थोडा वेळ, कारण तिथे तर तिकीट अवेलेबल नाही आहे. अगोदरच बुक केलेलं कधीही उत्तम, लक्षात ठेवा इथे येताना. नाहीतर 399 दिरहमचं एक तिकीट होतं 154व्या फ्लोअरवरती, आणि मी जे बुक केलं ते 125व्या फ्लोअरवरती आहे, आणि त्याची किंमत 10,000 रुपये होती 154व्या फ्लोअरवरती. त्यामुळे ते खूप महाग होते. तर मी 4,500चं बुक केलं. आता 1 तास वाट पाहतो. तिकीट मिळाले आणि त्याच्यासोबत कॅफेमध्ये कॉफी पण एक फ्री भेटली आहे क्लॉकवरती ॲप्लिकेशनमध्ये बुक केल्यामुळे. 11:30 वाजलेत आणि ऑनलाईन तिकीट काढलेलं मी दाखवून आतमध्ये निघालो आहे बुर्ज खलिफाच्या 124 आणि 25व्या फ्लोअरवरती. चला जाऊयात.
बुर्ज खलिफाच्या 124व्या मजल्यावरती आलेलो आहे. हे पहा मित्रांनो, हा आहे 124वा मजला. इथून दुबई दिसतीये पूर्ण. पहा मित्रांनो, मी बुर्ज खलिफावरती आहे 124व्या मजल्यावरती. माझ्या मागे पाहू शकता, हे पूर्ण दुबईचा नजारा दिसतोय तुम्हाला. हे पहा. मित्रांनो, या बुर्ज खलिफाच्या 124व्या मजल्यावरून एवढं मनमोहक असं दृश्य दिसतंय ना. खूप गर्दी आहे, म्हणजे पर्यटकच आहेत सगळे. आणि खालून पूर्ण इमारती एकदम छोट्या छोट्या दिसत आहेत. तुम्हाला दाखवतो, या गाड्या पण जात आहेत रस्त्यावरून, त्या पण पहा तुम्ही. ह्या 124व्या फ्लोअरवरती हा बघा, असा एक छोटासा पोर्शन दिला आहे. तिच्यामध्ये तुम्हाला हे बुर्ज खलिफाचे काही पेंटिंग, कॅप, भरपूर काय मिळतं. मित्रांनो, हा बुर्ज खलिफाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुम्हाला बुर्ज खलिफा वरून दाखवला, आता बाहेरून दाखवतो. या माझ्या मागे पाहू शकता, बिल्डिंग आहे पूर्ण. बाहेर आलो आहे मी आता दुबई मॉलच्या. इथून अतिशय सुंदर नजारा दिसतोय बुर्ज खलिफाचा. बाहेरून दाखवतो तुम्हाला, पहा.